ट्रीटमेंट घेण्याची सायकल म्हणजे काय आहे, की तुम्हाला मी म्हटलं तसं, की तुम्ही आमच्याकडे कधी येताय त्याच्यावर आहे. आता आपण जे बघतोय सध्याच्या काळामध्ये खूप यंग मुलींमध्ये पी-सी-ओ-डीचा त्रास आहे. म्हणजे पिरियड्स इर्रेग्युलर होतात आणि मग ते काय होतं, पिरियड्स इर्रेग्युलर व्हायला सुरुवात झाली, की पहिलं ते गायनेकोलॉजिस्ट किंवा कोणाकडे जातात, ते त्यांना एक हॉर्मोनल पिल देतात. तर आता ही हॉर्मोनल पिल म्हणजे काय, की तुझ्या शरीरात ते हॉर्मोन्स नीट तयार होत नाहीयेत, हे बाहेरनं घे. ठीक आहे. ही सिंथेटिक हॉर्मोन्स आहेत. तुमच्या शरीरात ती नॉर्मली तयार होत होती. पण मग तुमच्या रोजच्या जीवनात काहीतरी गडबड अशी झाली, ज्यामुळे ते संतुलन बिघडलं. बरोबर आहे? आणि मग तुम्ही गेलात आणि तुम्हाला सिंथेटिक आम्ही हॉर्मोन्स द्यायला सुरुवात केली. तर तुमच्या शरीराला ते आयतं मिळालं. हळू तुमचं शरीर जे बनवत होतं, ते बंद पडतं. तर अशा प्रकारची व्यक्ती जर आणि मी म्हटलं तसं, की फक्त एक गोळी घेऊन सगळे आजार बरे होतात का? तर अजिबात नाही. म्हणजे इव्हन होमिओपॅथी फॉर दॅट मॅटर, की नुसतं होमिओपॅथी घेतलं आणि मी अगदी बरा झालो. असं होणार नाही, कारण तुमचा आजार होण्यामागे कारणं भरपूर आहेत. तर ती कारणं आपण जशी शोधू आणि त्याच्यावर काम करू, तसं तुमचा आजार हळूहळू बरा होईल.